मी एका मुलाची आई होते. मी सुंदर होते, पण जरा जाडजूड होते. माझं नाव हर्षदा. मी लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यानंतरच माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं. घरात 2 वेळा अन्न शिजेल एवढेच पैसे माझा नवरा घरात द्यायचा. हळूहळू तर तो त्याच्या व्यसनात पूर्णपणे बुडाला. त्याच्या त्या व्यसनामुळे त्याने त्याची नोकरीही गमावली. तेव्हा जसं तसं मी घर चालवत होते. मला 6 महिन्यांचं बाळ होतं. पण एके दिवशी माझ्या नवऱ्याने त्याची हद्द ओलांडली. पैशांसाठी तो स्वतःच्या पोटच्या बाळाला विकायला निघाला होता. माझ्या बाळाला माझ्यापासून लांब होताना मी बघू शकत नव्हते. त्याचवेळी मी माझ्या नवऱ्याचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी बाळाला घेऊन ते घर सोडलं. मी माहेरीही जाऊ शकत नव्हते, कारण मी माझ्या घरच्या लोकांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. त्यांनी माझ्याशी सगळे नाते तोडले होते. एका बाळाला घेऊन मी घराबाहेर पडले होते. पण देवाच्या कृपेने मला डोक्याखाली छत मिळवायला जास्त दारोदारी फिरावं लागलं नाही. माझ्या एका मैत्रिणीने मला मदत केली. तिने मला काही पैसे उधार दिले व मला एक खोली भाड्याने घेऊन दिली. मी जास्त शिकलेली नव्हते, त्यामुळे मला चांगल्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळणं शक्यच नव्हतं. सलग 2 दिवस मी माझ्या बाळाला घेऊन नोकरी शोधत राहिले. माझं एक बाळ आहे हे पाहून मला कोणी नोकरी द्यायला तयार नव्हतं. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीकडे काही वेळासाठी माझ्या बाळाला सोडलं व मी काम बघण्यासाठी निघाले. त्या दिवशी मला एका छोट्या ऑफिसमध्ये काम मिळालं होतं. तिथे माझं व्यवस्थित राहणीमान आणि दिसणं मला कामात आलं होतं. मला क्लिनिंग आणि ऑफिस मेंटेनन्सचं काम मिळालं होतं. 8,000 रुपये माझा पगार ठरला होता. दुसऱ्या दिवशीपासूनच मी कामाला जायला सुरुवात केली. काही दिवस मी माझ्या बाळाला मैत्रिणीकडे सोडत होते, पण तिनेही आता त्याला सांभाळायला नकार दिला होता. मग मी माझ्या बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन यायचे. त्याला एका कोपऱ्यात झोपवून मी काम करायचे. ज्या ऑफिसमध्ये मी काम करत होते त्याचा मालक सुशांत खूप सभ्य माणूस होता. तो माझ्याशी फार आदराने वागायचा. मला काही दिवसांनी कळलं की त्याचं लग्न झालेलं नव्हतं, किंवा असं म्हणायचं की त्याची बायको काही महिन्यांपूर्वीच गेली होती. त्याला जुळी मुलं होती. ती दोन्ही मुलं अगदी लहान होती. तो स्वतः त्या मुलांना सांभाळत होता. एके दिवशी सुशांतने मला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं. मी आत गेले तेव्हा तो खिडकीजवळ उभा होता. त्याचा चेहरा फार गंभीर दिसत होता, पण डोळ्यात वेदना होत्या. मला पाहताच तो म्हणाला, हर्षदा बस. मी घाबरतच बसले. मला वाटलं कदाचित मी बाळाला ऑफिसमध्ये आणलं म्हणून तो रागवला असेल. तो म्हणाला, हर्षदा मला माहीत आहे तू तुझ्या बाळाला इथे आणतेस. मी काही दिवसांपासून पाहतोय तू त्याला झोपवून ठेवतेस आणि वारंवार पाहायला जातेस. मी मान खाली घालून म्हणाले, सॉरी सर, माझ्या घरात माझ्या मुलाला सांभाळायला कोणीही नाही आहे. मी त्याला घरी एकटं सोडू शकत नव्हते, म्हणूनच. त्यावर ते म्हणाले, तू सॉरी का बोलतेस? तुझी समस्या मी समजू शकतो. तू एक जबाबदार आई आहेस. मला हे आवडलं, पण मला तुझी मदत हवी आहे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा सुशांत सर त्यांच्या खुर्चीत बसले. त्यांनी एक फोटो फ्रेम हातात घेतली. त्यात एक सुंदर स्त्री होती. ते म्हणाले, हर्षदा हा फोटो बघ. ही माझी बायको होती. 3 महिन्यांपूर्वी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि या जगाला निरोप दिला. त्यांचं दुःख ऐकून क्षणभर माझा घसा दाटला. मला काय बोलायचंय कळेनासं झालं. सरांचा आवाज भरून आला. ते म्हणाले, माझी मुलं, त्यांना आईचं दूध नाही मिळत. घरातील नोकर त्यांना फॉर्म्युला मिल्क देतात. त्याने त्यांची तब्येत बिघडते. त्यांना सतत अपचन होतं, ताप येतोय. बोलता बोलता ते उठून खिडकीकडे गेले. पुढे म्हणाले, डॉक्टरांनी सांगितलंय की नवजात बाळांना आईचं दूध फार महत्त्वाचं असतं, विशेषतः पहिल्या वर्षभरात. त्यात अँटीबॉडीज असतात, न्यूट्रिशन असतं जे फॉर्म्युलामध्ये नसतं. मी मिल्क बँक शोधली, पण इथे ती अवेलेबल नाही. मी मिल्क डोनर शोधले, पण कोणी तयार नव्हतं. आता मला तुझ्याबद्दल कळलं. तुझं बाळ 6 महिन्यांचं आहे ना आता? मला माहीत आहे ही फार मोठी विनंती आहे, पण तू माझ्या मुलांनाही मदत करशील का? मी थक्क झाले. मी म्हणाले, मदत? कसली मदत? सर मला समजलं नाही. पुढे सुशांत जे बोलला त्याने मी आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला, मी तुला मिल्क डोनर म्हणून नेमू इच्छितो. हे पूर्णपणे प्रोफेशनल अरेंजमेंट असेल. मी तुला 20,000 रुपये महिना पगार देईल. तुला आणि तुझ्या बाळाला माझ्या घरी राहायला जागा देईल. वेगळी खोली, पूर्ण प्रायव्हसी, मेडिकल सुपरविजन असेल. माझे फॅमिली डॉक्टर नियमित चेकअप करतील. तुझ्या बाळाची पूर्ण काळजी घेतली जाईल. तू माझ्या दोन्ही बाळांना सांभाळू शकशील? त्यांचं बोलणं ऐकून मी चक्रावले होते. इतके पैसे, इतकी सोय, पण त्याच्या बदल्यात मलाही बरंच काही द्यायचं होतं. मी म्हणाले, सर पण हे योग्य आहे का? ते म्हणाले, हर्षदा, मिल्क डोनेशन ही एक नोबेल ॲक्ट आहे. अनेक देशांमध्ये मिल्क बँक्स असतात जिथे मदर्स दूध डोनेट करतात. तू तुझ्या बाळाला पाजत आहेस ना, त्याचबरोबर माझ्या मुलांनाही पाजू शकशील.
त्याने माझ्याकडे एक कागद दिला. म्हणाला, हा प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट आहे, सगळे टर्म्स लिहिले आहेत. वाटलंच तर तू एक दिवस विचार कर. तुला वाटलं तर कोणा लॉयरला दाखव. मला तुझं उत्तर उद्या सांग. त्या रात्री मी फारच विचार केला. 20,000 रुपये म्हणजे माझ्या सध्याच्या पगाराच्या दुप्पटपेक्षा जास्त होते. मला माझं कर्ज फेडता येईल, माझ्या बाळाला चांगल्या ठिकाणी राहायला मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 अनाथ बाळ. त्यांना आईची गरज होती. मी माझ्या बाळाकडे पाहिलं. जर माझं बाळ त्या मुलांच्या जागी असतं तर, जर त्याला आईचं दूध मिळत नसतं तर, तो विचार करून मी त्या बाळांची मेल डोनर व्हायला तयार झाले. मी खूप मोठं पाऊल उचलत आहे हे मला ठाऊक होतं, पण माझ्या चांगलेपणाचा वापर असा काहीसा होणार होता ते मला ठाऊक नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी सुशांतला सांगितलं, सर मी तयार आहे, पण एक अट आहे. मी फक्त 6 महिने हे काम करेन. त्यानंतर तुमच्या मुलांना सॉलिड फूड सुरू होईल आणि या काळात तुम्ही दुसरी कायमची व्यवस्था करा, नर्स, नॅनी, कोणीतरी. माझी अट ऐकून त्याने हात पुढे केला. म्हणाला, डन, डील पक्की. थँक्यू हर्षदा, तू माझ्या मुलांचा जीव वाचवत आहेस. त्या दिवशी संध्याकाळपासूनच मी सुशांतच्या घरी राहायला गेले. त्याचं घर मोठं होतं. त्यात मला आणि माझ्या बाळाला एक सुंदर खोली मिळाली. सगळी सोय होती. सुशांतच्या जुळ्या मुलांची नावं होती आर्यन आणि आरव. दोघीही अगदी गोंडस होते, पण खरंच त्यांची तब्येत नाजूक होती. त्यांना फॉर्म्युला मिल्क पचत नव्हतं. डॉक्टरांनी मला प्रॉपर डाएट प्लॅन दिला. डॉक्टर म्हणाले, तुम्ही जे खाल ते बाळाच्या दुधात जातं, म्हणून न्यूट्रिशियस खाणं खूप महत्त्वाचं. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी होत्या. नाहीतर माझ्यासारख्या गरिबाला आजपर्यंत असं काही माहीत नव्हतं. त्या घरात मला रोजच फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, दूध आणि ड्रायफ्रूट्स सगळं मिळत होतं. माझी काळजी घेतली जात होती. पहिल्या आठवड्यात माझ्या बाळाला आणि आर्यन आरवला मी पाजायला लागले. काही दिवसातच फरक दिसू लागला. आर्यन आरवची तब्येत सुधारू लागली. त्यांचा अपचनाचा त्रास कमी झाला. ते निरोगी दिसू लागले. सुशांत खूप खुश झाला. तो म्हणाला, हर्षदा, तुझ्यामुळे माझ्या मुलांना नवं जीवन मिळालंय. एके दिवशी मी बाहेर बाजारात गेले होते. तिथे मला माझा नवरा दिसला. तो नेहमीप्रमाणे नशेत होता. त्याने मला पाहिलं आणि माझ्याकडे आला. म्हणाला, अरे हर्षदा, कुठे आहेस तू आजकाल? आपला मुलगा कुठे आहे? मी म्हणाले, तुला आत्ता त्याची आठवण आली का? तू तर त्याला विकायला निघाला होतास. तो म्हणाला, अगं माझ्याने ती चूक झाली होती. आता मी सुधारलोय. माझा मुलगा माझ्याकडे दे, मी त्याला सांभाळेन. मी ठामपणे म्हणाले, नाही, मी माझ्या मुलाला तुझ्याकडे देणार नाही. तर तो म्हणाला, मग मला पैसे दे, किमान 10,000 रुपये. मी तुला काहीच देणार नाही असं बोलून मी तिथून निघाले. पण तो माझ्या मागे लागला. त्याने माझा हात पकडला. म्हणाला, पैसे दे, नाहीतर काय? असा कडक आवाज मागून आला. आम्ही दोघांनी मागे वळून पाहिलं. सुशांत तिथे उभा होता. त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि एक सिक्युरिटी गार्ड होता. तू कोण? माझ्या नवऱ्याने त्याला विचारलं. सुशांत म्हणाला, मी हर्षदाचा बॉस आहे. तो म्हणाला, मी हिचा नवरा आहे. माझा तिच्यावर अधिकार आहे. त्यावर सुशांत म्हणाला, अधिकार होता. तू तुझ्या बाळाला विकायला निघालास तेव्हाच तुझा सगळा अधिकार संपला. आता हर्षदा लिगली सेपरेशनसाठी पेपर्स फाईल करणार आहे. आता आमचा लॉयर तुझ्याशी संपर्क करेल. माझा नवरा घाबरला. सुशांतचा कडक आवाज आणि त्याच्यासोबतचे माणसं पाहून तो मागे सरकला. सुशांत पुढे म्हणाला, जर तू पुन्हा कधी हर्षदाला किंवा तिच्या बाळाला त्रास दिलास तर मी पोलीस कंप्लेंट करेन. तेव्हा माझा नवरा काहीच न बोलता तिथून पळाला. मी सुशांतला म्हणाले, सर तुम्ही इथे कसे? त्यावर तो म्हणाला, जास्त विचार करू नकोस. मी तुला फॉलो केलं नाही. मी संयोगाने बाजारातच होतो आणि तुला इथे त्रासात पाहिलं. हर्षदा, तू माझ्या मुलांची काळजी घेतेस, मग मी तुझी काळजी नाही का घेऊ शकत? मी तुला त्रास झालेला बघू शकत नाही. तेव्हा मी त्यांना धन्यवाद म्हणाले. असेच दिवस जाऊ लागले. सर नकळत माझी फार काळजी घेऊ लागले होते. माझा मुलगा तर सुशांतला बाबा समजू लागला होता. तो त्याच्यासोबत फार खेळायचा. सुशांत कधी कधी मी न सांगता माझ्यासाठी काही ना काही वस्तू घेऊन यायचा. ते 6 महिने खूप लवकर गेले. आर्यन आरव आता पूर्णपणे निरोगी झाले होते. डॉक्टरांनी सांगितलं की ते पूर्णपणे सुदृढ आहेत. त्यांना आता सॉलिड फूड सुरू झालं होतं. माझं काम संपलं होतं. शेवटच्या दिवशी सुशांतने मला बोलावलं. तो म्हणाला, हर्षदा, तुझ्या या 6 महिन्यात तू माझ्या मुलांना जे काही दिलेस ते खूप अमूल्य होतं आणि राहणार. मी तुला पैसे तर दिलेच आहेत, पण मला वाटते ते काहीच नाही. सुशांतने एक इन्व्हलप दिला. म्हणाला, हे तुझ्यासाठी आहे, प्लीज नाकारू नकोस. मी उघडलं तर त्यात एका फ्लॅटचे पेपर्स होते. मी आश्चर्यचकित झाले. म्हणाले, सर हे मी घेऊ शकत नाही. तुला घ्यावं लागेल. तू माझ्या मुलांना आईचं प्रेम दिलेस, त्यांना निरोगी आयुष्य दिलेस.
हा फ्लॅट म्हणजे तुला धन्यवाद आहे. आणि हो, आता हा आपला कॉन्ट्रॅक्ट संपला असला तरी तू नोकरीवर येऊ शकतेस. तुला हवं असलं तर तू माझ्या मुलांची नॅनी बनू शकतेस. सुशांतच्या मनाचा मोठेपणा पाहून माझे डोळे पाणावले होते. आज मी माझ्या स्वतःच्या घरात राहते. माझं बाळ शाळेत जातं. मी आर्यन आरवची नर्स म्हणून काम करते. आता ते मोठे झालेत, पण मला त्यांची आई म्हणून वागवतात. आता सुशांत माझा फक्त बॉस नाही, तर माझा फार चांगला मित्र झाला आहे. त्याने मला माझ्या नवऱ्यापासून लिगल सेपरेशनमध्ये मदत केली. माझ्या बाळाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले. माझ्या बाळाला चांगलं भविष्य मिळालं आणि सुशांतच्या मुलांना आईचं प्रेम मिळालं. ते आजही मला हर्षदा आई म्हणून हाक मारतात. इथून पुढे माझंही सुशांतचं नातं कुठल्या वळणावर जाईल ते आता तर मला ठाऊक नाही, पण आता आम्ही चांगले मित्र आहोत. मंडळी, एक आई आपल्या बाळासाठी ती कितीही संकटात असली तरी तिचे कर्तव्य पार पाडते आणि एक खरा बाप तो त्याच्या मुलांसाठी सन्मानाने योग्य मार्गाने मदत शोधतो. खरं पुरुषार्थ म्हणजे मुलाला जन्म देणं नव्हे. खरं पुरुषार्थ म्हणजे मुलांचं पालनपोषण सन्मानाने, प्रेमाने आणि जबाबदारीने करणं. आणि एका स्त्रीला संकटात पाहून तिचं शोषण करणं नव्हे, तर तिला सन्मानाने मदत करणं हेच असतं खरं पुरुषार्थ. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.